नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटमध्ये कोणत्या गोष्टींचे व्यवहार किंवा खरेदी विक्री होते. प्रोफेशनल भाषेत बोलायचे तर आज आपण फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे प्रकार पाहणार आहोत. ते प्रकार आहेत शेअर्स, म्युच्युअल फंड, ETF, बॉन्ड्स, करन्सी, कमोडिटी, डेरिव्हेटिव्ह सिक्युरिटीज. तर आता आपण या सर्व प्रकाराचे थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती बघणार आहोत. पहिलं, शेअर्स म्हणजे काय? समजा एखादी कंपनी आहे आणि तिला आपला व्यवसाय वाढवायचा आहे. मग ती बँकेतून कर्ज घेण्याऐवजी कंपनी आपला थोडासा हिस्सा लोकांना विकते. त्या हिश्श्याला आपण शेअर असे म्हणतो. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे थोडेसे मालक बनता. दुसरं, म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंडात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून ते विविध गुंतवणुकीत प्रोफेशनल मॅनेजरद्वारे गुंतवले जातात. तिसरं, ETF म्हणजे काय? ETF म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होणारा फंड जो कमोडिटीचा परफॉर्मन्स फॉलो करतो. चौथं, बॉन्ड्स. बॉन्ड्स म्हणजे काय? बॉन्ड्स म्हणजे सरकार किंवा कंपनीला दिलेलं कर्ज ज्यावर ठराविक व्याज मिळतं. करन्सी. करन्सी म्हणजे काय? चलन म्हणजे देशाचे अधिकृत पैशाचे माध्यम जसे रुपये, डॉलर किंवा युरो. सहावं, कमोडिटी. कमोडिटी म्हणजे काय? कमोडिटी म्हणजे व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे सोने, चांदी, कच्चे तेल. डेरिव्हेटिव्ह सिक्युरिटीज. डेरिव्हेटिव्ह सिक्युरिटीज म्हणजे अशी आर्थिक साधने ज्याची किंमत इतर मालमत्तेवर अवलंबून असते. तर आता तुम्हाला समजलं असेल की स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीचे व्यवहार किंवा खरेदी विक्री होते. आणि जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचे असेल पुस्तकामधून आणि योग्य ज्ञानातून तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.